स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता अत्यंत आनंदाची बातमी आपण घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात तर तुमच्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ह्या जागा आहेत. आणि या जागा तुमच्या डिग्रीनुसार, तुमच्या टायपिंगनुसार, तुमचे जे काही तुम्ही अभ्यास करत आहात, म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री असेल त्या बॅकग्राऊंडनुसार तुमच्यासाठी ह्या जागा आहेत. नेमक्या किती जागा आहेत, कोणत्या पदांच्या जागा आहेत, आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका, हा संपूर्ण व्हिडिओ बघा. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही अपडेट जे आहेत अपडेट आपण आपल्या चॅनलला सांगत असतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, छत्रपती संभाजीनगर यांची ही महानगरपालिकेची जाहिरात आहे आणि ही 16/2 ची ही जाहिरात असणार आहे आणि जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे. बघा, छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आस्थापनेवरील गट क कोणता आहे, ग्रुप सी पदाच्या या जाहिराती आहेत. विविध संवर्गातील सरळ सेवेच्या माध्यमातून ही जागा भरणार आहेत. शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून या साईटवरती आपल्याला अप्लिकेशन करायचं आहे. CHH संभाजीनगर RMC संभाजीनगर MC म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ORG अशा पद्धतीनं याच्यावरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे. बघा, कोणत्या पदांच्या जाहिराती आहेत तर त्या पदांच्या जाहिराती आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, कोणते कोणते पद आहेत तर अभियांत्रिकी सेवा गट क कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल विद्यार्थ्यांकरिता याची जागा असणार आहे. S14 नुसार त्याचा पगार असणार आहे 38,600 ते 1,22,800 पर्यंत याचा पगार असणार आहे. जागा किती आहेत तर 32 जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या जागा आहेत. अग्निशमन सेवा उप अग्निशमन केंद्र अधिकारी, बघा त्याची पोस्ट आहे. नंतर S10 नुसार याचा पगार असणार आहे. 4 जागा याच्या असणार आहेत. नंतर सुरक्षा सेवा गट क चीच आहे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी म्हणून त्याचं पदाचं नाव आहे. S10 नुसार त्याचा पगार आहे, पगार तेवढाच आहे. 1 जागा असणार आहे. नंतर तांत्रिक सेवा गट क चीच आहे, स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल. नंतर सहाय्यक अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक ह्या सुद्धा S10 नुसार आहे. 24 जागा याच्यात सुद्धा आहेत. नंतर सार्वजनिक आरोग्य सेवा गट क स्वच्छता निरीक्षक हे सुद्धा तोच पगार आहे S10 नुसार आणि 12 जागा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतर महत्वाचा मुद्दा की अजून किती जागा आहेत त्या बघू आपण या ठिकाणी. बघा, अग्निशमन सेवा झाल्या S8 नुसार 15 जागा आहेत त्यांच्या, चालक, यंत्रचालक. नंतर सार्वजनिक आरोग्य याच्या उद्यान सहाय्यक याचे S7 नुसार 6 जागा असणार आहे. नंतर तांत्रिक सेवा या अनुरेखक याच्या सुद्धा 9 जागा आहेत आणि सर्वाधिक जागा आहेत अग्निशमन सेवाच्या. अग्निशामक याच्यात S6 नुसार 100 जागा आहे सर्वाधिक. आणि लेखा व लेखा परीक्षण सेवा गट क रोखपाल जो आहे S6 नुसार या सुद्धा या ठिकाणी 12 जागा असणार आहेत. अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करणार असाल तर नक्कीच याचं अप्लिकेशन करा. विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त जागा 70,000 पेक्षा जास्त भरती यावर्षी करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं. आपण आता ऑनलाईन अप्लिकेशन कधी करता येणार आहे बघा, कुठून कुठेपर्यंत आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन करता येणार आहे. बघा, ऑनलाईन अर्ज आपल्याला 17 फेब्रुवारी पासून तर 18/3 पर्यंत म्हणजे 1 महिना आपल्याला अप्लिकेशन करता येणार आहे, मार्च पर्यंत. नंतर ऑनलाईन अर्ज करायचा अंतिम दिनांक कधी आहे तर 18/3 पर्यंत, शेवटची तारीख असणार आहे 18 मार्च. नंतर ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलब्ध, परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुमचं परीक्षा पत्र या ठिकाणी प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे. नंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा तुम्हाला त्याच वेळेला संकेतस्थळावर उपलब्ध होईल. नंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची समस्या जर उद्भवल्या तर आपल्याला या ठिकाणी अप्लिकेशन करता येणार आहे किंवा आपण याच्यावरती फोन करू शकता किंवा ते माहिती तुम्ही विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बघा, याची फीज किती आहे तर फीज महत्वाचा आहे. खुला प्रवर्ग म्हणजे ओपनचे जे विद्यार्थी आहेत, ओपनच्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये आहेत आणि जे अनाथ आणि मागास प्रवर्ग आहेत त्यांना 900 रुपये या ठिकाणी असणार आहे. ही फीज आहे, 900 रुपये फीज आहे. जे काही अप्लिकेशन आहे ते संपूर्ण जी काही माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं जे काय म्हणतात त्याला शैक्षणिक पात्रता, तर शैक्षणिक पात्रतेचं हे संपूर्ण नोटिफिकेशन आपण या ठिकाणी ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ग्रुपच्या लिंक्स आहेत, त्या लिंक वरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट आपण देणार आहोत. या ठिकाणी जसं आता ही ऍड आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिलची डिग्री या ठिकाणी पाहिजे आहे, मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा या ठिकाणी पाहिजे आहेत. अशा पद्धतीचे हे संपूर्ण पोस्ट या ठिकाणी तुम्हाला हे मिळणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठ सर्व जे काही पद आहेत ते मेजॉरिटी ही सिव्हिल डिग्री आणि त्या ठिकाणी त्याचा जर डिप्लोमा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो.
अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे ही संभाजीनगरची जाहिरात आहे, महानगरपालिकेची जाहिरात आहे. आपण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर नक्की हा अप्लिकेशन करा आणि या माध्यमातून आपण आपलं पुढचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.